मित्रांनो, आज आहे दिनांक 16 डिसेंबर आणि आज 19 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्याचा निर्णय नवीन मंत्रिमंडळाने घेतला आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयीची आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यात टोटल 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची आणि सर्व लाडक्या बहिणींकरिता आनंदाची अपडेट पुढे आलेली आहे। यूट्यूबवर सर्वप्रथम ही अपडेट मी तुमच्या सोबत शेअर करत आहे। मित्रांनो, आजची तारीख आहे 16 डिसेंबर 2024 आणि लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि ह्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहे। ह्या सर्व 20 जिल्ह्यांची नावे आपण आजच्या ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मित्रांनो, राज्यभरातील लाडक्या बहिणींनी मतदानाद्वारे महायुती सरकारवर जे प्रेम दाखवलं, त्यांना इतक्या मोठ्या बहुमताने सत्तेत आणलं, ह्याची परतफेड, ह्याचं रिटर्न गिफ्ट आता महायुती सरकार लाडक्या बहिणींना देणार आहे। मित्रांनो, ह्या 20 जिल्ह्यांची नावे काय, कोणत्या ठराविक महिलांना पैसे मिळणार आणि कोणाला मिळणार नाही, कोणत्या महिलांचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाणार, सर्व काही आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, सरकारद्वारे जी यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यात जिल्ह्यांची नावे नमूद करण्यात आली आहे, त्या यादीनुसार पहिल्या यादीमध्ये 12 जिल्हे होते आणि आता दुसऱ्या यादीमध्ये एकूण 20 जिल्हे आहेत। मित्रांनो, आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे थकीत पैसे राहिले होते, त्या सर्व लाडक्या बहिणींचे पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींना पैसे न मिळण्यामागचे मुख्य कारण म्हणजे आधार कार्ड सीडिंग हे होते। तेव्हा ह्या काळामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आपल्या आधार कार्डचे सीडिंग केले आहे, बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घेतले आहे, त्यांचे थकीत पैसे येण्यास आता सुरुवात झालेली आहे। मात्र जर अजूनही अशा काही महिला असतील ज्यांनी अजूनही आधार कार्डचे सीडिंग केलेले नाहीये, त्यांच्या खात्यात पैसे मात्र जमा होऊ शकणार नाहीत। आतापर्यंतचे थकीत पैसे तर त्यांना मिळणार नाहीतच, शिवाय लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता देखील त्यांना मिळणार नाहीये। मित्रांनो, अशा अनेक महिला आहेत ज्यांना आतापर्यंत पूर्ण 7,500 रुपये मिळालेले नाहीत। जुलै ह्या महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत एकूण 5 महिन्यांचे 1,500 रुपयांप्रमाणे 7,500 रुपये बहुसंख्य लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झाले। मात्र अशा देखील काही महिला आहेत ज्यांना हे पूर्ण हप्ते मिळालेले नाहीये। काही महिलांना 1-2च हप्ते त्यांच्या खात्यामध्ये मिळाले आहेत। म्हणजेच अशा देखील काही महिला आहेत ज्यांना आतापर्यंत 7,500 रुपयांपैकी केवळ 1,500 किंवा 3,000 रुपये मिळालेले आहेत। तर मित्रांनो, आजची सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे अशा सर्व महिलांचे थकीत पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील त्यांना प्राप्त झालेला आहे। मित्रांनो, तुम्हाला पैसे आले की नाही हे तुम्ही तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मच्या स्टेटसवरून चेक करू शकता। मित्रांनो, ह्या फॉर्मच्या स्टेटसमध्ये अगदी ट्रान्झॅक्शन डेट, रिमार्क, अमाऊंट आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस नमूद केलेले आहे, ज्यात 1,500 क्रेडिटेड किंवा 3,000 क्रेडिटेड आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस पेड असे लिहून दिसेल। तुम्हाला देखील तुमचे थकीत पैसे मिळालेत की नाही हे कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की कळवा। मित्रांनो, शिवाय फॉर्मच्या स्टेटसवर तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहेत, योजनेद्वारे किती लाभ तुम्हाला मिळाला, किती हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले, याबाबत देखील इन डिटेल माहिती देण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, ह्याखेरीज सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे 2,40,00,000 महिलांपैकी केवळ 1,47,00,000 महिलाच लाडकी बहीण योजनेकरिता पात्र आहेत। लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रात नमूद असलेल्या निकषांपैकी काही महत्त्वाचे निकष असे होते की तुमच्याकडे 4-चाकी वाहन नसावे, म्हणजेच तुमच्याकडे 4 व्हीलर नसावी किंवा तुमच्याकडे 5 एकरपेक्षा अधिक शेत जमीन नसावी। आणखी एक महत्त्वाचा निकष म्हणजे तुमच्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या खाली असावे, तसेच तुमच्या कुटुंबातील एकही सदस्य हा आयकरदाता नसावा। तर मित्रांनो, अशा अनेक महिला आढळल्या आहेत ज्यांनी हमीपत्रामध्ये चुकीची माहिती नोंदवली, ज्या योजनेकरिता पात्र नसताना देखील त्यांनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ आतापर्यंत मिळवला आहे। मात्र आता महायुती सरकारने अशा सर्व महिलांविरुद्ध कडक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत आणि लाभार्थी यादीतून त्यांचे नाव वगळण्यात येणार आहे। मित्रांनो, सर्वप्रथम 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे। लाडकी बहीण योजनेकरिता दुसरी यादी फिक्स झालेली आहे आणि ह्या यादीमध्ये 20 जिल्ह्यांची नावे आहेत। ह्या 20 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा यात येतो का एकदा नक्की चेक करून घ्या। ह्या 20 जिल्ह्यांची नावे म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड आणि धुळे।
तर मित्रांनो, सर्वप्रथम ह्या 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप केला जाणार आहे। मित्रांनो, ह्या 20 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप केल्यानंतर उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यांची निवड करण्यात येणार आहे। म्हणजे आता अगदी काही दिवसांमध्येच लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत। ज्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची लाडकी बहीण अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत होती, ती प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे। आणि मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भलेही डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यास थोडा उशीर झाला असला, मात्र जानेवारी महिन्याचा हप्ता पहिल्याच आठवड्यात मिळणार आहे। तर मित्रांनो, ह्या होत्या लाडकी बहीण योजनेविषयीच्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असणार। तेव्हा ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।